नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र आकाश रमेश शाही. आज आपण 16 फेब्रुवारी 2025 रोजी आपण जे गोरेगाव स्पोर्ट्स क्लबच्या 10 किलोमीटर इव्हेंटमध्ये भाग घेतला होता त्याबद्दल आपला अनुभव शेअर करणार आहे. तर आपल्याला माहिती आहे 23 फेब्रुवारी 2025 रोजी टाटा अल्ट्रा 35 किलोमीटर चॅलेंजमध्ये मी सहभाग नोंदवला आहे. त्यामुळे मी ठरवलं होतं की आपण आता कोणताही रनिंग इव्हेंट करायचा नाही. कारण कसं आहे 2 फेब्रुवारी 2025ला आपण बांद्रा येथील हाफ मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवू. ती मॅरेथॉन आपण 2 तास 29 मिनिटात पूर्ण केली होती. परंतु काय झालं, मला मास्टर गेमचे हेमंत कोणे सर यांनी फोन करून सांगितलं की त्यांच्या ग्रुपमधील एकाने गोरेगाव स्पोर्ट्स क्लबमध्ये 10 किलोमीटर इव्हेंटमध्ये रजिस्ट्रेशन केलं होतं, परंतु त्याला आता सध्या पळता येणं शक्य नाही. तर मी म्हटलो ठीक आहे. मग मी सकाळी लवकर उठून तिथे गेलो. तिथं त्यांच्या सहकार्याकडून माझं बीप कलेक्शन घेतलं आणि तिथं असलेल्या तिथे असलेल्या डी जे आणि इव्हेंटमध्ये भाग घेऊन थोडा नाचलो आणि नंतर तिथे बरेच फोटो काढले. कारण त्यावेळेस हाफ मॅरेथॉन इव्हेंट सुरू झाला होता. परंतु माझ्या लक्षात आलं की तिथे 10 किलोमीटर इव्हेंट असलेले कोणी लोक दिसत नाही. मी लगेच स्टार्ट पॉईंटला गेलो तर तिथे ही रेस सुरू झाली होती. त्यामुळे मी लगेच रेस सुरू केली, कारण ही रेस चीप टाईमवर होती. मग मी ठरवलं होतं की आपलं टार्गेट आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यामुळे पहिला 1 किलोमीटर मी खूप स्पीडने पळालो, म्हणजे 5 मिनिटाच्या पेसमध्ये पळालो. त्यानंतर मी जवळपास 3 किलोमीटर पळाल्यानंतर माझ्या छातीमध्ये अचानक दुखायला लागलं. त्याच वेळेस माझ्या उजव्या पायामध्ये देखील देखील क्रॅम्प आला होता. त्यामुळे मी माझा पेस कमी केला आणि तसंच मी पुढं 7 किलोमीटर पळाल्यानंतर शेवटचे 3 किलोमीटर राहिले ते, तेव्हा पुन्हा मी माझा स्पीड वाढवला आणि असा करत करत शेवटी जेव्हा 200 मीटर शिल्लक राहिलं त्यावेळेस खूप मी वेगाने पळालो. आणि ही रनिंग मला सांगताना खूप आनंद होत आहे का मी 56 मिनिटं 24 सेकंदामध्ये सदरची रेस पूर्ण केली. कारण या अगोदर 12 जानेवारी 2025 रोजी मी वॉटर किंगडम मॅरेथॉनमध्ये 10 किलोमीटर इव्हेंटमध्ये पळालो होतो. त्यावेळेस माझा टाईम हा 58 मिनिटं 12 सेकंद आला होता. परंतु आज आनंदाची गोष्ट आहे का मी 56 मिनिटं 24 सेकंदामध्ये सदरची मॅरेथॉन पूर्ण करून माझा स्वतःचा बेस्ट टाईम मी रेकॉर्ड तोडला होता. त्यानंतर गोरेगाव स्पोर्ट्स क्लबवाल्यांनी खूप सुंदर नाश्ता ठेवला होता. तिथे पोहे, उपमा, असे मिसळपाव, पुरी भाजी आणि बरेच खाल्ले. ते सर्व नाश्त्याचा मी आनंद घेतला, कारण मी आज खूप आनंदी होतो. त्यानंतर तिथं साऊथ इंडियन देखील नाश्ता होता, तर तो साऊथ इंडियन नाश्त्याचा देखील मी आनंद घेतला. आता तुम्हाला माहिती आहे का, पुढच्या आठवड्यात म्हणजे पुढच्या संडेला 23 फेब्रुवारी 2025 रोजी टाटा अल्ट्रा 35 किलोमीटर चॅलेंजमध्ये माझा सहभाग नोंदवला आहे. तर मला ही टाटा अल्ट्रा मॅरेथॉन 35 किलोमीटर चांगल्या वेळेमध्ये पूर्ण करायची. त्यासाठी उरलेले 5 दिवस मी चांगल्यातला चांगला सराव करून स्ट्रेंथ ट्रेनिंग करून माझी ही रेस मी कशी पूर्ण करता येईल मला चांगल्या वेळामध्ये, हे माझं ध्येय आहे. कारण कसं आहे, ही एक पहिली माझी अल्ट्रा मॅरेथॉन आहे जी हिल रन आहे. तर हिल रन पण नक्कीच या 35 किलोमीटर इव्हेंटमध्ये मी पूर्ण करून माझा बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा माझा निश्चय आहे आणि तो मी नक्कीच पूर्ण करा. थँक्यू सो मच.
इसमें लेंगे ये We